अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. 2026 या नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे. तर 2026 या नवीन वर्षातील जो पहिला सण आहे तर ते आहे मकर संक्रांती. मकर संक्रांत ही 3 दिवस साजरी केली जाते. तर 13 जानेवारी 2026 या दिवशी भोगी साजरी केली जाते. 14 जानेवारी 2026 या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते आणि 15 जानेवारीला किंक्रांत ही साजरी केली जाते. तर या वर्षीची मकर संक्रांत आपल्याला कशा पद्धतीने साजरी करायची आहे, या वर्षी संक्रांती देवी कोणत्या स्वरूपामध्ये आहे, तिने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे, तिचं वाहन काय आहे, त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्या गोष्टी दान करायला पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या वर्षीची जी मकर संक्रांती आहे तर या दिवशी बघा अत्यंत दुर्मिळ असा योग या दिवशी बनत आहे. तर येत्या बुधवारी म्हणजेच 14 जानेवारी 2026 ला आहे आपली मकर संक्रांती. बघा तसं तर प्रत्येक महिन्याला संक्रांत असते, पण जेव्हा सूर्य हा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर त्याला मकर संक्रांत म्हणलं जातं आणि या मकर संक्रांतला विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांत पासून सूर्य हा उत्तर दिशेला थोडासा सरकतो, त्यामुळे दिवसाचा जो कालावधी आहे तो वाढतो आणि रात्रीचा कालावधी हा कमी होत असतो. या वर्षी जी मकर संक्रांत आहे तर ती अत्यंत शुभदायी आहे, लाभदायी आहे, पुण्यदायी आणि फलदायी सुद्धा आहे. या दिवशी एकादशी सुद्धा आहे. तब्बल 11 वर्षांनी असा दुर्मिळ योग बनून आलेला आहे. प्रत्येक वर्षी संक्रांती देवीचं जे स्वरूप असतं तर वेगवेगळं असतं. संक्रांती देवी ही सुद्धा आपल्या जगदंबा मातेचं दुसरं रूप मानलं जातं. या वर्षी जी संक्रांती देवी आहे तर त्या देवीचं वाहन आहे वाघ, उपवाहन आहे घोडा आणि तिने हातामध्ये गदा हे शस्त्र धारण केलेलं आहे. अंगावरती पिवळे वस्त्र धारण केलेले आहे. कुमारिका आहे आणि ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि ईशान्य दिशेकडे पाहत आहे. नक्षत्र आहे अनुराधा. असे हे यावर्षीच्या देवीचे स्वरूप आहे. त्यामुळे बघा बऱ्याच ठिकाणी अशी मान्यता आहे की देवीने ज्या रंगाचे वस्त्र धारण केलेले आहे तर त्या रंगाचं वस्त्र संक्रांतीच्या दिवशी आपण वर्ज्य करतो. म्हणजे बघा आता या वर्षी पिवळ्या रंगाचं वस्त्र हे देवीने धारण केलेलं आहे, त्यामुळे शक्यतो आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे घालणं टाळायचं आहे. आमच्याकडे तर अशी पद्धत आहे की देवीने ज्या रंगाचे वस्त्र धारण केलेले आहे तर रंगाचे वस्त्र हे वर्ज्य केला जातो. काही ठिकाणी अशी सुद्धा पद्धत आहे जे देवीने ज्या रंगाचे वस्त्र धारण केलेले आहे तर त्या रंगाचेच वस्त्र ते घालतात. तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे ती पद्धत तुम्ही फॉलो करा. आपण इतर दुसऱ्या रंगाच्या शुभ रंगाच्या साड्या या दिवशी परिधान करू शकतो. अगदी हिरवा रंगाला खूप महत्त्व आहे, लाल रंगाला खूप महत्त्व आहे, केशरी रंग आहे याला सुद्धा खूप महत्त्व आहे. बाकीचे जे शुभ रंग आहेत तर त्या शुभ रंगाच्या साड्या तुम्ही संक्रांतीच्या दिवशी या आपल्याला घालायच्या आहेत. बघा 13 तारखेला म्हणजेच मंगळवारी आहे भोगी. तर भोगी या दिवशी भोगीची भाजी बनवली जाते, बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात आणि साध्या पद्धतीने भोगी हा सण साजरा केला जातो. 14 तारखेला येते मकर संक्रांती. तर मकर संक्रांतीला वासनी महिला असतात तर त्या महिला सुगड्यांची पूजा करत असतात, हळदी कुंकू करत असतात. हळदी कुंकूचं ते वाण एकमेकींना देत असतात. आणि 15 तारखेला आहे किंक्रांत. तर या दिवशी बघा कर सुद्धा असं म्हणलं जातं. तर शक्यतो या दिवशी जी शुभ कामं असतात तर शुभ कामं करणे आपल्याला टाळायचं आहे. पिवळ्या रंगाच्या बांगड्या परिधान करणं सुद्धा तुम्ही टाळू शकतात. अगदी फक्त आपल्याला एक दिवस हा नियमाचं पालन करायचं आहे. म्हणजे 14 तारखेला फक्त आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील, बांगड्या असतील तर त्या घालायच्या नाहीत. इतर कोणत्याही रंगाच्या तुम्ही घालू शकतात. या दिवशी काचेच्या बांगड्या घालण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. सुगडी पूजन असतो तर त्यावेळेस प्रत्येक सुवासिनी महिला या पूर्ण अलंकार, त्यांनी जे सौभाग्याचे अलंकार आहेत ते त्यांनी परिधान केलं पाहिजे. अगदी छान नवीन नवरी जशी नटत असते तर तशा पद्धतीने सगळ्यांना आपल्याला
छान असं तयार व्हायचं आहे। बघा, प्रत्येक गोष्ट आपल्याला या दिवशी घालायची आहे। हातातील बांगड्या असू द्या, कानात घालायचं आहे, गळ्यामध्ये घालायचं आहे, पैंजण घालायचं आहे, जोडवी घालायचं आहे। सगळी अलंकार आपल्याला, तुम्ही जर घालत नसाल तर या दिवशी परिधान नक्कीच करायची आहेत। तर त्याचबरोबर बघा, या दिवशी काचेच्या बांगड्या कंपल्सरी आपल्या हातामध्ये असायला पाहिजेत। त्याचबरोबर बघा, आता आमच्याकडे तर अशी पद्धत आहे की त्याला चुडे आम्ही असं म्हणतो, तर ते चुडे लाखेचे असतात, लाखेपासून बनवलेले असतात। तर त्या चुड्यांना अतिशय महत्त्व आहे। तर आमच्याकडे कंपल्सरी चुडे हे घातलेच जातात, त्यानंतर काचेच्या बांगड्या घातल्या जातात। आणि तुम्हाला मिक्स काही म्हणजे बेंटेक्सच्या बांगड्या आहेत, इतर बांगड्या आहेत, काही प्लास्टिकच्या बांगड्या आहेत, वेल्वेटच्या बांगड्या असतात। तर इतर पद्धतीच्या तुम्ही बांगड्या त्यामध्ये मिक्स करून घालू शकतात। पण काचेच्या बांगड्या आणि लाखेची एक लाखेचा चुडा हे आपल्या हातामध्ये असणं कंपल्सरी आहे। तर अशा पद्धतीच्या सुद्धा लाखेचे चुडे आजकाल मिळत आहेत। अगदी खूप छान सुंदर सुंदर डिझाईन यामध्ये मिळत आहे। या सुद्धा डायरेक्टली तुम्ही हातामध्ये घालू शकतात, किंवा बघा, जे चुडे असतात लाखेचे वरती वगैरे गरम केले जातात, कारण त्यांची साईज थोडी मोठी असते आणि तुमच्या हाताच्या साईजनुसार ते परत त्याला जोडलं जातं। अशा पद्धतीने सुद्धा हातामध्ये चुडे घालण्याला अतिशय महत्त्व आहे। बघा, पंढरपूरमध्ये सुद्धा तिथे लाखेचे चुडे भेटतात आणि ते चुडे आपल्या हातामध्ये घालून सुद्धा देतात। तर तुमच्याकडे काचेच्या बांगड्या असतील, भरपूर बांगड्या तुमच्या घरामध्ये असतील, तरी एक काचेच्या बांगड्याचा सेट आपल्याला या संक्रांतीच्या सणानिमित्त आपल्याला नवीन सेट खरेदी करायचा आहे, कारण याला खूप महत्त्व आहे। त्याचबरोबर बघा, संक्रांतीला आपल्याला लवकर सकाळी उठायचं आहे। त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तीळ टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे। त्यानंतर बघा, आपल्याला कंपल्सरी सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे। मी तर असं म्हणते की रोज आपण सूर्याला हे अर्घ्य हे अर्पण केलंच पाहिजे। पण तुम्हाला जमत नसेल किंवा तुम्ही करत नसाल तर या दिवशी तरी खास आपल्याला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे। बघा, सूर्याला अर्घ्य अर्पण करताना आपल्याला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, हळदी कुंकू टाकायचं आहे, अक्षदा, फूल, त्याचबरोबर पांढरे तीळ सुद्धा आपल्याला टाकायचे आहेत। आणि आपल्याला ओम सूर्यदेवताये नमः, ओम सूर्यदेवताये नमः या मंत्राचा जप करत आपल्याला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे। या दिवशी स्नानाला सुद्धा खूप महत्त्व आहे। या दिवशी गंगा, यमुना नद्या अतिशय पवित्र नद्या आहेत, तर या नद्यामध्ये स्नान करण्याला सुद्धा अतिशय महत्त्व आहे। जर तुम्हाला जमत असेल किंवा तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करू शकतात। बघा, या दिवशी आपण जर दान केलं तर आपल्या पापांचा नाश होत असतो, त्याचबरोबर धनवृद्धी होत असते आणि आपल्याला उत्तम आरोग्य सुद्धा लाभत असतं। तर आपल्याला या दिवशी कोणत्या गोष्टी दान करायच्या आहेत, तर बघा, या दिवशी सोनं दान करण्याला खूप महत्त्व आहे। तर प्रत्येकांना ते जमेलच असं नाही, भूमिदानाला खूप महत्त्व आहे, ते सुद्धा आपल्याला जमेल असं नाही। इतर गोष्टी सुद्धा आहेत, तीळ आहे, गूळ आहे, जे तिळाचे पदार्थ असतात ते दान करू शकतात, भांडी दान करू शकतात, वस्त्र दान करू शकतात, गहू, तांदूळ, डाळी, जे असे धान्य आहेत ते सुद्धा अतिशय गरजू व्यक्ती आहेत, अशा गरजू व्यक्तींना तुम्ही दान करू शकतात। तर त्या खरंच तुम्हाला याचा खूप लाभ होईल। या देवीने तर पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केलेलं आहे, तर आता पिवळ्या रंगाचे तर आपलं सोनं घालू शकतो का नाही, तर नक्कीच तुम्ही सोनं या दिवशी परिधान करू शकतात। कारण सोनं हे एकदम पिवळ्या कलरचं नसतं, तर सोन्याचा कलर हा गोल्ड, हा सोनेरी असतो, तर हा वेगळा पिवळा कलर येतो, त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे सोनं हे परिधान करू शकतात। तर बघा, संक्रांतीच्या दिवशी ज्या सुवासिनी महिला असतात ते हळदी कुंकू करत असतात। हळदी कुंकूला अतिशय महत्त्व आहे। कुंकू असतं तर ते शक्तीचं स्वरूप मानलं जातं, आणि जी हळद असते तर ती हळद आपल्या सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं। तर हळदी आणि कुंकू हे शक्ती आणि सौभाग्य असं जे याचं जर मिलन होऊन जी शक्ती तयार होत असते, तर ती शक्ती अतिशय प्रभावी शक्ती असते। ही तुमच्या यथाशक्ती आपल्याला सुवासिनी बायकांना घरी बोलवायचं आहे, आणि आपल्याला यथाशक्ती आपल्याला त्यांना जे वाण दान करता येईल ते वाण आपल्याला त्यांना दान करायचं आहे। तर तुम्ही यामध्ये जे सौभाग्यांच्या गोष्टी आहेत, जे सौभाग्यांचे अलंकार आहेत, अशा गोष्टी सुद्धा तुम्ही त्यांना वाणामध्ये तुम्ही दान करू शकता। तर
यामुळे बघा सौभाग्य आपलं वाढत असतं। त्या पद्धतीने आपल्याला मकर संक्रांती ही साजरी करायची आहे। असं या वर्षीची मकर संक्रांत ही सगळ्यांसाठी शुभ आहे, आरोग्यदायी आहे, फलदायी आहे, पुण्यदायी आहे। त्यामुळे मनामध्ये कोणतेही वाईट विचार संक्रांतीबद्दल आणू नका। या वर्षीचा तुमचा जो वर्ष आहे नवीन वर्ष, तर तो सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचाच स्वामींच्या कृपेने जाणार आहे असा विश्वास ठेवा की तो तसाच जाईल। ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, धन्यवाद।